तुम्हाला एकच वाक्य सांगू आजच्या कीर्तनात, बहिणीनं काही मागू नये आणि भावानं दिल्याशिवाय राहू नये. बस हे भावा बहिणीचं प्रेम असलं पाहिजे. अलीकडं भाऊ बहिणी सुद्धा कोर्टात भेटायला लागल्या. किती दुर्दैव आहे. मी कधी कधी त्या बहिणीनं काय मागावं. पूर्वी बहीण जी होती ना ती रक्षाबंधनला म्हणा की ना मुटकं करायची, एक उजव्या हाताचं एक डाव्या हाताचं. मला सांगा ती निरंजन लावलेली, त्याच्यामध्ये टीका लावलेला, त्याच्यामध्ये सोनं अंगठी काय नाणं असेल ते टाकलेलं, भावाला ओवाळायची त्या निरंजनानं आणि भावाला सांगायची जशी मी तुझी बहीण तशी जगातल्या सगळ्या स्त्रिया तुझ्या बहिणी आहेत, तुझी दृष्टी अशी होऊ दे. नंतर ते मुटकं अपसर्गानं उपसर्गानं ओवाळायची. हे मला सांगा की कोणत्याही जगातल्या बहिणीचं शिलाचं रक्षण करताना, शरीराचं रक्षण करताना तुझं मुंडकं जरी छाटलं तरी आजच मी त्याच्यावर मुटकं ओवाळून टाकते. किती मोठा व्यापक विचार होता. गंध लावताना ती म्हणायची, दादा हा गंध नाही रे, माझं रक्त आहे. उद्या माझं तुझं रक्त जरी सांडलं तर रक्ताचा टिळा करते की माझं रक्षण कर. सोन्याचं नाणं लावायचं किंवा अंगठी लावायची, दादा तुझ्या नशिबीने नेहमी सोन्यासारखे दिवस राहू दे. मग अक्षदा टाकायच्या की तू 1000 चंद्र सूर्य पाहू देत, काय अक्षय जीवन जग 100 वर्षाचं. आणि नंतर परत निरंजन ओवाळायची, दादा ह्या निरंजनासारखी जळत राहील पण माझा पाय घसरू देणार नाही कधी. कारण बहिणीचा जर पाय घसरला तर भावाचा वजन कमी होत असतं. वाक्य ध्यानात ठेव, भावाचे अब्रू कमी होत असते. दादा या निरंजनी सारखी जळत राहील पण मी माझा पाय घसरू देणार नाही. फक्त दादा एकच ध्यानात ठेव, लग्न करून आले ना त्यावेळी आपल्या बापानं मला साडी दिली होती, आज बाप राहिला नाही रे, आई राहिली नाही, माहेर संपलं. आता काही अपेक्षा नाही. ज्या दिवशी मी डोळे मिटेल आणि मला बाहेर काढतील आंघोळीला त्याच्या अगोदर फक्त एक साडी घेऊन ये बस, बाकी काहीच नको. हे भाऊ बहिणीचं नातं होतं. दादा रक्षाबंधन त्याच्यासाठी आहे.